महाविकास आघाडी नावाची 3 पक्षांची युती 5 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अवतीर्ण झाली। अस्तित्वात आल्या दिवसापासून ही युती गोंधळलेलीच होती। पहिले काही दिवस 3 चाकी रिक्षा अशी तिची संभावना करण्यात आली। मात्र भाजपवर खार खाणं या एकमेव भूमिकेतून एकत्र आलेल्या पक्षांनी ती टीका उडवून लावली आणि 2.5 वर्ष सरकार चालवलं। सत्तेच्या काळात एकत्र राहिलेले हे 3 पक्ष आज 3 दिशांना तोड करून उभे आहेत। सत्तेचा डिंक त्याने एकत्र चिकटवून ठेवत होता, तो डिंक दूर गेला तेव्हा 3 चाकी रिक्षाचे 3ही चाकं 3 दिशांना धावू पाहतायत। जागा वाटपावरून झालेला गोंधळ निवडणूक निकालानंतर सुद्धा होऊ शकतो। त्याचं कारण आहे महाविकास आघाडीचा इतिहास। महाविकास आघाडीचा छोटासा फ्लॅशबॅक आणि आता सुरू असलेलं राजकारण याचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पहिल्या दिवसापासून अजब गजब वाटणाऱ्या मवियाचा विरोधाभास विधानसभा जागा वाटपाच्या निमित्ताने समोर आलाय। लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढलेली मविया आता एकमेकांची मानगूट पकडू पाहते। 3ही पक्षांचे दिग्गज नेते एकमेकांशी तसंच दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांसोबत सतत बैठका घेत होते। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला येत होती तरी आघाडीला जागा वाटपाचा तोडगा काही काढता आला नव्हता। याला कारण लोकसभेत मिळालेलं यश। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 दुभंगलेले पक्ष, तर नेते मंडळीच्या अनास्थेमुळे कमजोर झालेला काँग्रेस पक्ष असे 3 पक्ष लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीला सामोरे गेले। त्यात महाविकास आघाडीने 3 खासदारांसह अनपेक्षित यश मिळवलं। त्यातही काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले। आधीच राष्ट्रीय पातळीवरचा तसंच पारंपरिक सत्ताधारी पक्ष असल्याचा ताठा असलेल्या काँग्रेसला हरभऱ्याच्या झाडावर चढण्यासाठी एवढं पुरेसं होतं। त्यामुळे काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांचे डोळे मुख्यमंत्री पदावर लागले। मात्र 2019 मध्येच या पदासाठी भाजपशी काडीमोड घेतलेल्या उद्धव ठाकरे यांची नजर आधीपासूनच त्या पदावर होती। त्याचीच परिणिती म्हणून मवियाच्या जागा वाटपात आघाडीच्या 3ही घटक पक्षांमध्ये मतभेद दिसून आले। मुळातच 3 पैकी 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडून आल्यामुळे कोणत्या जागा कोणाला द्यायच्या याच्यावरूनच वादावादीला सुरुवात झाली। ज्या जागा संबंधित पक्षाला निर्विवादपणे सुटल्या अशा काही जागांवर सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत। त्यामुळे पक्षांना उमेदवारी देताना अडचणी येत होत्या। त्याशिवाय काही जागांवर कागदावर मित्रपक्ष असलेल्या उबाठा सेना आणि दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव दिसला। लोकसभेच्या वेळेस काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उबाठा सेना यांच्यात उत्तम समन्वय होता। काँग्रेसही सबुरीच्या पावित्र्यात होती। मात्र विधानसभेच्या वेळेस चित्र पालटलं। जागा वाटपाच्या चर्चेवरून काँग्रेस आणि उबाठा शिवसेना एकमेकांसमोर आले। परिस्थिती एवढी विकोपाला गेली की नाना पटोले असतील तर आम्ही चर्चेला येणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं। तेव्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सर्व काही सुरळीत झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला। मवियाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला। सुरुवातीला 85-85-85 अशा जागांचा फॉर्म्युला संजय राऊत यांनी मांडला। त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी 90-90-90 या फॉर्म्युल्याची घोषणा केली। प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर मवियामध्ये काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार दिलेत, तर उबाठा सेनेला 96 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 87 जागा मिळाल्यात। या गोंधळामुळे मवियातील पक्षाचे मतदार संभ्रमात आहेत, तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरतायत। लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणजेच दलित आणि मुस्लिम वर्ग महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिला। त्याला कारण भाजप उमेदवाराला पराभूत करण्याची क्षमता केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवारात आहे हा विश्वास त्या मतदारामध्ये निर्माण झाला होता। सध्याचा गोंधळ पाहिला तर असा विश्वास निर्माण होणं कठीण आहे। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत छोट्या पक्षांचा सुळसुळाट असतो, अपक्षांची संख्याही भरपूर असते, शिवाय बंडखोरांचा त्रास वेगळाच। उदाहरणार्थ पुण्यात रवींद्र धंगेकर यांना कसबा मतदारसंघात पुन्हा संधी दिल्यामुळे कमल व्यवहारे आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। आता पक्षातील वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले तर त्यांची नाराजी दूर होईलही,
परंतु काँग्रेसची जुनी जाणती मंडळी मनापासून धंगेकर यांचा प्रचार करतील का, हा प्रश्न कायम राहतोच। म्हणून मग मतदार मवियापासून दूर जाऊन इतर पर्यायांचाही विचार करू शकतात। एकट्या पुणे जिल्ह्यात 21 पैकी तब्बल 18 मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। संभाजीनगर मध्य मतदारसंघात तर उबाठाने किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती, परंतु MIM ला फायदा होऊ नये म्हणून तनवाणी यांनी अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे उबाठाला धक्का बसला। तुळजापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, यामुळे नाराज झालेल्या चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मराठवाड्यातील हिंगोली आणि विदर्भातील रामटेक मध्येही चांगली पॅटर्न दिसणार आहे। काटोलमध्ये माजी मंत्री श्रीकांत जिचकर यांच्या पत्नी व मुलाने बंडखोरी केली आहे। खासदार संजय राऊत यांनी एक प्रकारे या गोंधळाची कबुलीच दिली आहे। अर्ज मागे घेण्याची मुदत अजून शिल्लक आहे, त्याआधी एकत्र बसू आणि आमच्या प्रत्येक घटक पक्षाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय त्याची समजूत काढू। प्रत्येकाला उमेदवारीची इच्छा असते। 288 जागा अलायन्स मध्ये कोणालाच लढता येत नाही। विशेष 3 पक्ष एकत्र असतात, कार्यकर्त्यांची कुचंबणा होत असते, असं राऊत म्हणाले। एकीकडे काही जागांवर उमेदवार जाहीर करण्याची वानवा, तर दुसरीकडे काही जागांवर मवियाने 2 उमेदवार घोषित केले। उदाहरणार्थ दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि उद्धव सेनेचे पवन जयस्वाल आमने सामने येणार आहेत। मराठवाड्यातील परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील एकमेकांशी झुंजणार आहेत। खरं पाहता काँग्रेसची शिवसेनेची ही आघाडी सुरुवातीपासूनच रडत खडत वाटचाल करत आली आहे। भाजपाला धक्का देऊन ठाकरे यांनी शरद पवारांशी जवळीक केली, परंतु काँग्रेसने ठाकरे यांना कधीही मनापासून साथ दिली नाही। अगदी सत्ता स्थापनेआधी काँग्रेसने ठाकरे यांना 2 ते 3 आठवडे तात्काळात ठेवलं होतं। अखेर अजित पवार यांनी बंड करून फडणवीस यांच्यासह सत्ता स्थापनेची शपथ घेतली। त्यामागे शरद पवारांचा हात होता की नाही, हा अजूनही वादाचाच मुद्दा आहे। त्यानंतर काँग्रेसने ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाऊल पुढे ठेवलं। सुरुवातीला तर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल नसल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा करून सोनिया गांधींना गळ घातली, तेव्हा शिवसेनेच्या सरकारला त्या बाहेरून पाठिंबा देण्यास कशाबशा तयार झाल्या। पुढे उद्धव ठाकरे यांनी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, तेव्हा सुरुवातीला त्यांनी या आघाडीला महाशिव आघाडी असं नाव दिलं होतं। शिवसेना हा त्यातील सर्वात प्रमुख घटक असेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच ही आघाडी वाटचाल करेल असं त्यातून ध्वनित होत होतं। परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना झाला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, तरी या आघाडीला काँग्रेसने मान्यता दिली नव्हती। अखेर तडजोड म्हणून या आघाडीतील शिव हे नाव काढून टाकण्यात आलं आणि त्या जागी विकास हे नाव लावण्यात आलं। तर महाविकास आघाडीचा हा इतिहास आहे। याच इतिहासानुसार आज या आघाडीची वाटचाल सुरू आहे। अगदी गेल्या 1-2 महिन्यातील घडामोडी पाहिल्या तरी या वास्तवाची प्रचिती येते। एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला भाग पाडलं, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर आपलाच दावा आहे असं उद्धव ठाकरे मानतायत। स्वाभाविक महाविकास आघाडीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री आपणच असू आणि म्हणून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आपलं नाव जाहीर करावं, यासाठी उद्धव ठाकरे धडपड करतायत। सुरुवातीला त्यांनी अडून हे सुचवून पाहिलं, परंतु त्याला कोणी दाद दिली नाही। तेव्हा दिल्लीला जाऊन त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना गळ घालून पाहिली, तरीही काँग्रेस नेतृत्व बदललं नाही। इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाचा मुद्दा निवडणूक निकालानंतरच मार्गी लागेल, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री, हे सूत्र काँग्रेस नेत्यांनी आणि शरद पवारांनीही वारंवार स्पष्ट केलंय। आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याचा वादाचा मुद्दा हाच आहे। भाजपला सत्तेपासून रोखणं या ध्येयाने एकत्र आलेल्या तिन्ही पक्षांमध्ये खरा वाद याच्यावरूनच आहे। भाजप सत्तेत येणारच नाही असा ठाम विश्वास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये, तो खरा का खोटा हे निवडणूक निकालानंतर कळेलच। परंतु आघाडीला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री पद आपल्याकडेच राहावं, यासाठी तिन्ही पक्षांचा आटापिटा सुरू आहे। मवियाची 3 चाकी रिक्षा भरकटण्याचं हेच मुख्य कारण आहे। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।